खूप दिवसापासून इच्छा होती की घरात बिस्किटं तयार करायची, पण मला तर कृती माहीत नव्हती. म्हणून मैत्रिणीच्या मम्मीला कॉल केला. त्या नेहमी घरातच बिस्किटं तयार करतात आणि त्यांची बिस्किट एवढी चविष्ट लागतात ना. बाहेरची बिस्किटं कशी मैद्याची वगैरे असतात, तसं हे गव्हाच्या पिठापासून, गव्हाचं पीठ, रवा, गूळ, मेन म्हणजे साखर नाही आहे, गुळापासून तयार केलेलं बिस्किट आहे. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. विधीला तर एवढी बिस्किटं आवडली. चहाबरोबर दररोज 2 जरी स्कूलला जाताना बिस्किटं दिली आणि बाकीचा नाश्ता दिला तरी बास होते. मुलंसुद्धा खुश होतात ना. पण माझं एक काय राहिलं, मला वेगवेगळ्या आकारांमध्ये बिस्किटं तयार करायची होती. पण ते झालंच नाही, कारण की माझ्याकडे तो साचा असतो की नाही वेगळ्या आकाराचा, तोच नव्हता. म्हणून काय केलं, सरळ गोल-गोल बिस्किट तयार केली आणि ओव्हनमध्ये मी केले ते. तुमच्याजवळ जर ओव्हन नसेल, तर तुम्ही पातेल्यामध्ये आपण केक कसा बेक करतो का नाही, तसंच सेम त्याच पद्धतीनं केले ना तरी चालतात. आणि हे जे मी घेतले ना आता म्हणजे तीळ वगैरे, त्याच्याऐवजी ड्रायफ्रूटसुद्धा घ्या. ते सुद्धा छान लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकायचे त्याच्यात आणि बिस्किटं बेक करायची. एक नंबर लागतात चवीला.